विखेंचं कनेक्शन आहेच ना. या विरोधात तर त्या चारही आमदारांनी पक्षाकडे थेट दिल्लीला जाऊन अमित शहाकडे तक्रार केलीच होती ना, जाहीर केले नाही. पक्षाकडे तक्रार केली, पक्षाने समेट घालण्यासाठी पक्षाच्या कार्यालयात बैठका घेतल्या. आम्हाला कसं पाडलं हे चंद्रकांत दादा आणि मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे त्यावेळेचे देवेंद्रजी फडणवीस यांच्या समोर या सगळ्या चारही आमदारांनी सांगितलं ना आम्हाला कसं पाडलं ते. विखेंनी आम्हाला कसं पाडलं. 19ला तर त्यांच्या प्रवेशाची हे प्रताप आहेत ना सर. 2000 साधारण 19ला विखेंचा नगर जिल्ह्यामध्ये प्रवेश झाला, पण 14 ते 19 पार्टी ही कार्यकर्त्यांनीच चालवली. 14ला काही विखे भारतीय जनता पार्टीत नव्हते. सो तुम्हाला तेव्हा काही प्रॉब्लेम नव्हता? 14ला या जिल्ह्यामध्ये बाळासाहेब मुरकुटे कमळावर निवडून आले. 14ला कर्डिले कमळावर निवडून आले. 14ला राजळे बाई कमळावर निवडून आल्या. राम शिंदे कमळावर निवडून आले. बबनराव पाचपुते कमळावर निवडून आले. 12 आमदारापैकी 5 आमदार भाजपचे. विखे पाटील भारतीय जनता पार्टीत नसताना 14ला त्या कोपरगावच्या स्नेहलताताई कोले निवडून आल्या आणि राम शिंदे आले निवडून. आणि खासदार पलीकडे गांधी झाले, दिलीप गांधी. आणि इकडे खासदार झाले सदाशिव लोखंडे. 2 खासदार 5 आमदार. आणि शिवसेनेचा नगरचा नाही त्यावेळेला पडलं तर हे 2 खासदार 5 आमदार भाजपचे. विखे नव्हतेच ना पक्षात त्यावेळेला, पण आले नाही निवडून. म्हणजे असं नाही आहे की विखे भारतीय जनता पार्टीत असल्याशिवाय नगर भारतीय जनता पार्टीचा विकास होणार नाही आणि निवडणुकांचे विजयाचे निकाल लावणार नाही. आमच्यासारख्या फाटक्या लोकांनीच हे जे आयात केलेले लोक होते, मग मुरकुटे काँग्रेसमधून आले, कर्डिले काँग्रेसमधून आले, पाचपुते आले, स्नेहलताताई आल्या, राम शिंदे ओरिजिनल मूळ भाजप राम शिंदे यांच्या विरोधात प्रक्षोभ नाही निर्माण झाला. विखे नसताना सुद्धा विजयाचा इतिहास आहेच ना. उलट विखे भारतीय जनता पार्टीत आल्यानंतर 19ला या ठिकाणी राम शिंदे पडले, कर्डिले पडले, त्याच्यानंतर कोलेबाई पडल्या, 4 भाजपचे आमदार पडले ना इथे. तुमचं म्हणणं याचं कनेक्शन आहे काही? विखेंचं कनेक्शन आहेच ना. या विरोधात तर त्या चारही आमदारांनी पक्षाकडे थेट दिल्लीला जाऊन अमित शहाकडे तक्रार केलीच होती ना, जाहीर केले नाही. पक्षाकडे तक्रार केली, पक्षाने समेट घालण्यासाठी पक्षाच्या कार्यालयात बैठका घेतल्या. आम्हाला कसं पाडलं हे चंद्रकांत दादा आणि मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे त्यावेळेचे देवेंद्रजी फडणवीस यांच्या समोर या सगळ्या चारही आमदारांनी सांगितलं ना आम्हाला कसं पाडलं ते. विखेंनी आम्हाला कसं पाडलं. 19ला तर त्यांच्या प्रवेशाची हे प्रताप आहेत ना सगळे.